नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनेलवर। आमच्या चॅनेलवर 5वी ते 10वी व्हिडिओ टाकत असतो महासेम इंग्लिशचे। तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आज आपण बघणार आहोत 9वीचा इंग्लिशचा टॉपिक, ज्याचं नाव आहे द फन दे हॅड। द फन दे हॅड म्हणजेच त्या फन म्हणजेच मजा, त्यांनी केलेल्या मजा। द फन दे हॅड, त्यांनी केलेल्या मजा। आता बघा, मार्जी इव्हन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी। मार्गी बघा, मार्गीने काय केलं, रात्री तिच्या डायरीत लिहिले होते। ऑन द पेज headed 17 May 2157 she wrote, "Today Tommy found a real book." Today Tommy find a real book. तर आज टॉमीला एक वास्तविक पुस्तक सापडले। इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, तर ते पुस्तक काय होतं, खूप जुने होते। मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट व्हेन ही वॉज लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाइम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर। तर तिचे मार्गीचे आजोबा तिला एकदा म्हणाले होते की ते ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यांच्या ग्रँडफादरनी म्हणजे त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एक वेळ अशी होती की जेव्हा सर्व कथा ह्या कागदावर छापलेल्या असत। दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली। ती पाने पिवळसर होती आणि कुरकुरीत होती। इट वॉज अवेफुली फनी टू रीड वर्ड्स, आणि ते वर्ड्स वाचायलाही मजेशीर होते। दॅट जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। दॅट स्टूड स्टिल instead of moving the way they were supposed to on a screen, you know. आणि ते पडद्यावर आपल्याला पाहिजे आहे त्या मार्गाने हलवण्याऐवजी उभे राहिलेले शब्द वाचणे फार मजेशीर होते। And then when they turn back to the page before it had same words. जेव्हा आधीच्या पानावर जो शब्द होता तोच पुढच्या पानावरही होता। दे रीड इट द फर्स्ट टाइम अँड इट हॅड द रीड फर्स्ट टाइम। आणि असं पुस्तक पहिल्यांदाच वाचले तेव्हा त्यावर असेच शब्द होते। जी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट, व्हॉट अ वेस्ट। व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रू इट अवे। जेव्हा आपण पुस्तकाचा शोध घेता तेव्हा आपण ते फेकून देतो। आय गेस, असा माझा अंदाज आहे। आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन बुक्स। तर आपल्या टेलिव्हिजन बुकमध्ये मिलियन्स ऑफ बुक आहेत आणि इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि ती अजूनही त्याच्यापेक्षा जास्त आहेत। आय वुडंट थ्रो इट अवे, आणि मी हे फेकून देऊ शकत नाही।
सेम विथ माइन सेड मार्जी. सेम विथ माइन सेड मार्जी. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. मार्गी म्हणाली, जेवढी टेलिबुक होती टॉमीकडे तेवढी तिने पाहिली नव्हती. ती म्हणाली, She said, Where did you find it? ती म्हणाली, हे पुस्तक तुला कुठे सापडलं? In my house. He pointed without looking because he was busy reading in the attic. तर तो टॉमी म्हणाला, This is found in my house. In my house, and he was reading the book. What's it about? What's it about? School. तर हे काय आहे? तर What's it about म्हणजे कशाबद्दल आहे? तर शाळा. मार्गी was scornful. School. What's there to write about school? I hate school. मार्गी म्हणाली, स्कूल बद्दल काय आहे? I hate school. आणि ती काय म्हणाली, मला शाळेचा द्वेष वाटतो. परंतु आता तिला मार्गी always hated school. But now she hated it more than ever. परंतु आता तिला या गोष्टीचा द्वेष पहिल्यापेक्षा जास्त होता. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. कारण तिची यांत्रिकी परीक्षा होती. शिक्षक भूगोलाच्या परीक्षेनंतर तिची परीक्षा घेत होते आणि आईने डोके दुखेपर्यंत तिची निंदा पाठविण्यापर्यंत ती आणखीनच वाईट होत चालली होती. काउंटी इन्स्पेक्टर आणि काय केलं होतं तिनं? तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवले होते. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. तर तो एक गोल चेहरा विथ रेड फेस and had a whole box of tools आणि with dials and wires. तर त्याच्याकडे काय होतं बघा? डायल आणि अनेक तारांसह भरलेला उपकरणांचा एक बॉक्स होता. ही स्माइल्ड ॲट मार्गी. त्याने मार्गीकडे बघून स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव हर अन ॲपल. त्याने काय केलं बघा? तो स्माइल केली आणि मार्गीला त्याने ॲपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि त्याने शिक्षिकेला बाजूला केलं. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन बट शी न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर अन हावर ऑर. आणि हे पुन्हा एकत्र ठेवण्यासाठी, परंतु तिला सर्व काही ठीक आहे हे माहीत होते. पण एका तासानंतर सो देअर इट वॉज अगेन. तर एका तासानंतर पुन्हा large and black and ugly with a big screen on which all the lessons were shown and the question were asked. तर पुन्हा एक मोठा काळा कुरूप एका मोठ्या स्क्रीनसह होता. तेथे काय होतं बघा? सर्व धडे दर्शविले होते आणि तिला परत प्रश्न विचारले गेले. ते इतके वाईट नव्हते. That wasn't so bad.
The part Margie hated most was the slot where she had to put homework. तर तिला जो गृहपाठ होता आणि चाचणीचे पेपर घालायचे होते, तिला नेहमीच त्यांना एक पंच कोड मध्ये लिहून काढावे लागत होते. So she always had to write them out in a punch code. They made her learn when she was 6 years old. तर जेव्हा ती 6 वर्षाची होती तेव्हा तिला शिकवले आणि यांत्रिक शिक्षकाने वेळेतच गुणांची मोजणी केली. And mechanical teacher calculated the marks in no time. आणि त्यांनी काय केलं बघा, लगेचच मार्क काउंट केले. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. आणि इन्स्पेक्टरने काय केलं बघा, हसले आणि त्यांनी मार्गीच्या डोक्यावर थाप दिली. आणि ही सेड टू हर मदर, ते तिच्या आईला म्हणाले, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तर ते असे म्हणाले, मला वाटतं भूगोल क्षेत्र थोडा वेगवान होता, त्या गोष्टी कधी कधी घडतात. मी हे दोज थिंग्स हॅपन समटाइम्स, असं काही वेळा होतं. आय हॅव स्लोड इट अप टू एन अवरेज 10 years लेवल. मी हे 10 वर्षापासून धीमे केले आहे. ऍक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाइट सॅटिस्फॅक्टरी. तर तिच्या प्रगतीचा एकंदर नमुना बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि त्यांनी काय केलं, मार्गीला पुन्हा मार्गीच्या डोक्यावर मारले. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक अ टीचर अवे ऑल टुगेदर. तर मार्गीला वाटले होते की ती शिक्षिकेला पूर्णपणे घेऊन जाईल अशी त्यांची आशा होती. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज अ हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. तर त्यांनी एकदा टॉमीच्या शिक्षकास जवळजवळ नेले होते कारण इतिहास क्षेत्र पूर्णपणे रिक्त झाले आहे असे म्हणून ती टॉमीला म्हणाली. सो शी सेड टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. तर कोणीही शाळेबद्दल कसं लिहू शकते. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. टॉमीने तिच्याकडे अत्यंत चांगल्या नजरेने पाहिले. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. तर हे आपल्या शाळेसारखं स्कूल नव्हते, तर ते ओल्ड काइंडचं स्कूल होतं हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. ही ॲडेड लॉफ्टीली प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली. सेंट्रिशियस अगो म्हणजेच शतकापूर्वीचं ते स्कूल होतं. मार्गी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. So, तिने बघा पुस्तक काही काळ त्याच्या खांद्यावर वाचले आणि म्हणाली, असं असलं तरी त्यांच्याकडे एक शिक्षक होता. निश्चितच त्यांच्याकडे शिक्षक आहेत, परंतु ते नियमित शिक्षक नव्हते, तो माणूस होता.
Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. A man? How could a man be teacher? Well, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. A man isn't smart enough. Sure, he is. My father knows as much as my teacher. He knows almost as much. But Margie wasn't prepared to dispute that. She said, I wouldn't want to strange man in my house to teach me. तर मार्गी हा वाद करण्यास तयार नव्हता. ती म्हणाली, मला माझ्या घरात एखादा अनोळखी माणूस मला शिकवायला आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी बघा मोठ्याने हसला. यू डोंट नो मच मार्गी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. सो शिक्षक घरात राहत नव्हते, तर त्यांच्याकडे बघा दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. तर त्यांच्याजवळ एक स्पेशल बिल्डिंग होती आणि त्यांच्याकडे सर्व मुले शिकायला जात होती. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि सगळी मुले बघा सेम थिंग म्हणजे सगळ्यांनी सारख्याच गोष्टी शिकल्या. शुअर इफ दे वेअर द सेम एज. आणि ते सगळे एकाच एजचे होते. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट इच किड हॅज बी टॉट डिफरंटली. पण माझी आई म्हणते एका शिक्षकास मनास बसविण्यासाठी समायोजित करावे लागते. प्रत्येक मुलाला आणि मुलीला ते शिकवते आणि प्रत्येक मुलास वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागते. तर जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला हे आवडत नसेल तर तू हे बुक वाचू नको. आय डिडंट से I didn't like it, Margie said quickly. She wanted to read about those funny schools. पण तिला त्या मजेशीर शाळेविषयी वाचायचं होतं. They weren't even half finished when Margie's mother called Margie school. Margie looked up, not at Mama. तर तिला मार्जीला तिच्या आईचा आवाज आला, मार्गी स्कूल. मार्गी लुकड. मार्गीने पाहिले आणि ती काय म्हणाली, नॉट एट मम्मा. अजून वेळ आहे. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आणि टॉमीलाही शाळेचा टाइम झाला आहे. नाऊ सेड मिसेस जोन अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. काय आपण हे पुस्तक अजून वाचू शकतो शाळेनंतर. मार्गी सेड. मे बी ही सेड नॉनप्लॅनेटली. ही वॉकड अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. तर काय करत गेला बघा, तो विसल वाजवत गेला. त्याने बुक त्याच्या आर्म मध्ये धरलं होतं. मार्गी वेंट इनटू क्लासरूम. स्कूल रूम. तर मार्गी बघा स्कूल रूम मध्ये पोहोचली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. तर मेकॅनिकल टीचर काय करत होते, तिचा वेट करत होते. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. तर ते शिक्षक रोज येत होते फक्त शनिवारी आणि रविवारी सोडून. बिकॉज हर मदर सेड
लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. तर छोटी मुलगी जास्त शिकू शकते जर तिनं रेग्युलर आवर्सला शिकली तर ती काय करू शकते, व्यवस्थित शिकू शकते. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज अर्थमेटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. तर बघा, यस्टरडेज होमवर्क इन प्रॉपर सॉल्ट मध्ये दाखवायला सांगितला होता आणि तिचा आजचा लेसन होता तो ऍडिशनचा होता, प्रॉपर फ्रॅक्शनचा. मार्गी सेड, मार्गी डीड सो विथ अ साय. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल. दे हॅड फेन हर grandfathers was a little boy. All the kids from the whole neighborhood came laughing and shouting in the school yard, sitting together in the schoolroom, going home together. At the end of the day, they learned the same things so they could help one another with the homework and talk it about. So, मार्गी विचारत होती की तिचे आजोबा होते त्यावेळी, ते ज्यावेळी लिटल बॉय होते त्यावेळी स्कूल खूप छान असायचे कारण सगळे एकत्र शिकायचे. नेबरहूड किड्स केम लाफिंग शाउटिंग स्कूल यार्ड सिटिंग टुगेदर. एकत्र बसायचे आणि काय करायचे, एकत्र शिकायचे. आणि ऍट द एंड ऑफ द डे म्हणजेच दिवस संपला की एकत्र घरी जायचे आणि एकत्र शिकल्यामुळे ते होमवर्क सुद्धा एकमेकाला करायला मदत करायचे. सो अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि बघा, शिक्षक कोण असायचे, लोक असायचे, पीपल. अगेन द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. मेकॅनिकल टीचरने काय केलं बघा, स्क्रीनवर काय केलं, फ्लॅशिंग केलं. हिअर वी ऍड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. आणि त्यांनी तिला प्रॉब्लेम सॉल्विंग दिला 1/2 अँड 1/4. दॅट इज ऍड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. मार्गी विचार करत होती की हाऊ द किड वॉज मस्ट हॅव लव्ड इट इन ओल्ड डेज. जुन्या काळामध्ये लहान किड्स असतील त्यांना किती आपुलकी असेल शाळेविषयी. सी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि ती त्यांनी केलेला मजांची पण विचार करत होती. So this is the all about the fun they had. So the overall summary of the topic is the मार्गी नावाची एक मुलगी असते आणि टॉमी नावाचा एक मुलगा असतो. तर बघा, टॉमीला काय होतं, एक पुस्तक सापडतं ज्याच्यामध्ये जे पुस्तक असतं ते त्याच्या ग्रँडफादरचं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जुन्या शाळेविषयी केलेल्या मजा वगैरे लिहिलेल्या असतात. आणि ते पुस्तक टॉमी वाचत असतो. तर मार्गी त्याला पाहते आणि मार्गी त्याला सांगू लागते की मला स्कूल अजिबात आवडत नाही कारण तिला होमवर्क वगैरे याचा हेट वाटायचा, म्हणजे तिरस्कार वाटायचा. पण ज्यावेळी ते पुस्तक वाचलं टॉमीने त्यावेळी टॉमीने तिला सांगितले की त्यावेळी एकत्र विद्यार्थी शिकायचे, एकत्र क्लासमध्ये यायचे, हसत खेळत शिकत होते आणि ते एकच गोष्ट शिकत होते. त्यामुळे ते होमवर्कला पण मदत करत होते आणि ऍट द एंड ऑफ द डे म्हणजेच दिवस संपल्यानंतर ते एकत्र घरी जायचे. ह्या सगळ्या मजा तिला आठवत होत्या. सो द नेम ऑफ द टॉपिक इज द फन दे हॅव. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for the more videos on Bhasemi English. Thank you for watching.